investigation चलता otherwise you all are protecting he will manipulate everything येतो गाडी सोऱ्याची illegal सोरो गोया आता manufacturer जेना distributor आन्सर म्हाका दिल ना तुवें हांवें सांगिल तेच तुवें रिपीट केला हांवें तुका सांगिला जेन्ना गोवा डिस्ट्रिब्युटर गोंय आहा तेन्ना हो सोरो इन द नेम ऑफ कस्टम्स हिंग कितकोन ट्रान्सफर जालो हाऊ वॉज दिस ट्रान्सफर्ड ही माहिती आहा तुकडे कितकोन ट्रान्सफर जालो हो सोरो हिंग कितकोन पावलो गोंया जेन्ना ऑलरेडी गोवा डिस्ट्रिब्युटर आहा तेन्ना कितको पावलो मुगे फर्स्ट क्वेश्चन आन्सर जो कितकोन पावलो खबर ना ओ तू चौकशी करतलो एक्सायजा खबर आहा ओ ना एक्सायज डिपार्टमेंट काम करता गोंया ओ सेटिंग आहा ओ स्कॅम आहा आमकां क्लियर करपाक जाय एक्सायज डिपार्टमेंट कितको हांवें सांगला ह्या केसीची इन्व्हेस्टिगेशन चालू आसा अजून कळना एक म्हयनो जालो तेजो इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन इन्व्हेस्टिगेशन चालू आहा हो आन्सर दिता नॉट अ सॅटिस्फॅक्टरी आन्सर हांव सेकंड सप्लिमेंटरीचे वयता स्पीकर सर ही जी लेबल जाल्ली सोऱ्याची जी लेबल जाल्ली आर दीज लेबल्स registered with the Goa excise if yes where is the complete address on the labels excise को जोरी तोरी है registered आले complete address हुआ address नाले तेजी if no then what are the excise inspectors posted at various factories doing very specific ती जे फॅक्टरी कसो भाई सोल्लो ती एक्साइज इन्स्पेक्टर आहा तो एक्साइज इन्स्पेक्टर कित करतालो हे लेबलाचे फुल डिटेल्स नाही जाल्यार हे एक्साइज इन्स्पेक्टरा कडेन आता एक म्हयनो मायज जावन गेलो एक इन्व्हेस्टिगेशन केला व्हाट हॅज हॅपन्ड व्हाय नो फुल डिटेल्स हाऊ इज दिस स्पिरिट रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर दीज ब्रँड्स एंटरिंग गोवा हे ब्रँड हे स्पिरिट सोरो कितको मॅन्युफॅक्चर जाता हे डिटेल्स नासतना पुरो स्पीकर सर तो जे सांगता ते आमी लेबल सगळी चेक करपाक सुरवात आसा ती लेबल क्रॉस चेक केल्या उपरांत आता पर्यंत म्हणजे आमकां व्हेरीफाईड जावंक ना म्हणजे ती खंयसर मॅन्युफॅक्चर्ड जाल्ले ते इज इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन परत एकदा ताका सांगता बट ज्याच्या इंडस्ट्रीत हे जे आमकां जेन्ना मेळटले तेन्ना तेजी सीज करतले पूर्णता लायसन कॅन्सल करतले ना सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहा रिस्पॉन्सिबल पर्सन फॅक्टरी प्रत्येक फॅक्टरी एक एक्साइज ऑफिसर आसता तुवें तेका अजून पसून इन्व्हेस्टिगेशन तेगे ड्युटी केल ना हॅव यू टेकन एनी एक्शन ऑन दीस पीपल वाय आर यू स्टील वेटिंग हे जो रितो थिंग अजून ड्युटी करता वोंट दे हॅम्पर विथ युअर एविडन्स हे जे इंटू आहा हे जे कोण मांडलो आहा पुलिसेंतले जे कोण थिंग ड्युटी आसले एक्साइज ऑफिसर जो कोण फॅक्टरी पोस्टेड आसलो तुवें तेका अजून पसून टर्मिनेट केला सॅक केला अजून तेका सस्पेंड केला अजून तेका थिंग कित्याक दवरलो ही एश्योरन्स जाय स्पीकर सर नाजाल्यार इन्व्हेस्टिगेशन केस जातले दिस एक्शन इज रिक्वायर्ड एंड आय नीड ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस नाजाल्यार हो सोरो इल्लीगल सगळो गोंय चलता आनी एक्साइज म्हणटा की आमकां काय खबर ना टोटल फेलियर इन द एक्साइज समवन हॅज टू बी मेड अकाउंटेबल फॉर दिस अजून जाल ना ऑफिसर जो फॅक्टरीचो ऑफिसर अजून थिंग काम आहा तेणी ही ड्युटी तेगे सारकें केल ना कित्याक केल ना आनी ही फॅक्टरी सोन जे भायर सदां आख्खे सीज जावपा जाय सील जावपा जाय ऑफिसर सस्पेंड जावपा जाय स्पीकर सर स्पीकर सर परत एकदा सांगता टाइम टू टाइम आम्ही अशा पद्धतीचे सगळे एक्साइज इन्स्पेक्टर असतले सब इन्स्पेक्टर असतले गार्ड असतले हेंका प्रत्येक वेळा सस्पेंड केल्ले आसा जे दिसा आमकां कन्फर्म जातले की दिस इज फ्रॉम दिस इंडस्ट्री तो आमचो इन्स्पेक्टरूय थंय कोण आहा तोय सस्पेंड जातलो आनी फॅक्टरी बी जी आहा तेजी बंद जातली आमकां थोडोसो टायम लागतलो एक म्हयनो जाला इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन ड्युटीर कोण आलो तो सस्पेंड जावपा एक म्हयनो कित्याक लागता हू वॉज ऑन ड्युटी दॅट डे जोपर्यंत कन्फर्म जायना 17 who was on duty you have to give me assurance whoever was on duty he is accountable त्या पर्टिक्युलरली त्या ते दिसा कोण आलो ट्रक बाय सोडपाक दॅट ऑफिसर हॅज टू बी अकाउंटेबल स्पीकर एकूय आन्सर ना हेजेर क्लिअरिटी दिनु स्पीकर सर तो जे सांगता पळय न्ही ही एक्साइज चेक पोस्टाच्या पर्यंत गाडी पावूंक नाशिल्ली भायर सोडपाक सांगता फॅक्टरी तू बाय सोडल्या ऑफिसर आसा लेबर भायर सरले अकाउंटेबल कोना व्हाय आर यू प्रोटेक्टिंग सर डेफिनेटली त्या ऑफिसर्स कोण आहा पळय न्ही तेकाय सस्पेंड करता तेका थोडो दीस राव म्हणून सांग ना सस्पेंड करून आय नीड एश्योरन्स बिफोर दिस असेंब्ली गेट्स ओवर whoever was on duty on that day they have to be put out of the system they have to be suspended सर हांव तेका इतकेंच सांगता जे दिसा इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जातले कंप्लीट न्ही तेजे जे दिसा आमकां कन्फर्म जातले पळय न्ही दिस इज द कंपनी तेका सस्पेंड करता इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन चलता otherwise you all are protecting he will manipulate everything कोणाकूच कॉन्टॅक्ट करिना येतो गाडी सोऱ्याची इल्लीगल सोरो गोया आता मॅन्युफॅक्चर जेना डिस्ट्रिब्युटर we are not getting clear answer it has to ताबडतोब आज ऑर्डर येवपा जाय we have to get some answer सर ताबडतोब ऑर्डर काढा म्हणजे ते कन्फर्म जावपाक जाय की ते ह्याच कन्फर्म जाल म्हणजे तो एक भायर उडोवपाचो कन्फर्म जाल भायर उडो सस्पेंड करपा जाय 100% you are not taking actions because करता सिल्वा प्रश्न स्पीकर सर
Question, first question, is there a possibility that illicit liquor trade is flourishing in Goa and that such consignment are sent outside the state with or without the knowledge of Goa excise and police? हें चलता? स्पीकर सर हे चलन ना ते कितें आसा ते परमिशना घेवनूच बी आतापर्यंत जो सोरो भायर वता इट इज रिजिस्टर परमीट घेवन आनी परमिशन घेवनूच भायर वता एक्सपोर्ट लायसन्स घेवन. Speaker sir. Speaker sir, Speaker sir, apart from liquor consignment for which no permit were issued by the Excise Department as per LEQ reply मेळटा प्रमाणे, for licenses were found in the truck to trace the details. सगळ्या भायर आनी कितें मेळ्ळां ते डॉक्युमेंट्स कितें मेळ्ळे त्या ट्रकांक? कितें म्हटलें? स्पीकर sir, ताच्या गाडयेचे सगळे भायर आनी कितें डॉक्युमेंट मेळ्ळे? स्पीकर सर आमी सगळ्यो ज्यो बॉटल्स मेळ्ळा त्यो सगळ्यो सीज केल्या आनी त्या मेळ्ळेल्या बॉटला वयल्यानूच त्यो खंयसर मॅन्युफॅक्चर केला आसतल्यो हाजी इन्व्हेस्टिगेशन करता म्हणून सांगलां हांवें. त्या गाडयेच्या नंबरा वयल्यान ती गाडी नागालँडची आसा. नागालँड पुलिसा कडेन आमी कंटिन्युअसली इन टच आसा की तेज्या ओनर जो आपण अजून आमकां नागालँडा कडल्यान डिटेल्स कांयच मेळूंक ना. वी आर कंटिन्युअसली इन टच विथ दॅट व्हेकल ओनर. स्पीकर आता इन्व्हेस्टिगेशन चालू आसा एक्साइज आणि पोलीस स्पीकर सर या इन्व्हेस्टिगेशन आता चालत म्हणतो आता एक्साइज आणि पोलीस कोण हँडल करते? स्पीकर सर पुलिसांनी आपली सगळी इन्व्हेस्टिगेशन जी आहा ती करून एक्सायजा कडेन दिल्या. आमचे एक्सायज डिपार्टमेंटाचे इंटरनल टीम हे सगळ्या इन्व्हेस्टिगेट करता. पुलीस आपल्या लेवलाचेर बाकीची जी करपाक जाय पळय न्हू ती पुलीस इन्व्हेस्टिगेशन करता. गाडी ड्रायव्हर आणि बाकीचे सगळे आणि विदिन द डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही सोरो खंयच्या हेजो आनी कितें ते आमचे इंटरनल टीम ऑफ द एक्सायज डिपार्टमेंट टाइम बॉन्ड दिला टाइम बॉन्ड किती इन्व्हेस्टिगेशन 100% जाता तितके बेगीन कंप्लीट करतले. टाइम दिलो अमके म्हयने स्पीकर सर आमी सांगला ताका हांवें जाता तितके बेगीन म्हणजे कन्फर्म करून सस्पेंडूय करता. 2 वर्स इतली Speaker sir, your truck जो सोरो घेवन वयतालो तो ओरिजिनल और डुप्लिकेट ओ इतर सोरो वयता ओरिजिनल और डुप्लिकेट तो तुम्ही कसो डिपार्टमेंट व्हेरीफाय करतात? लेटेस्ट इक्विपमेंट ओ लेटेस्ट टेक्नॉलॉजी कितें आसा तुमचे कडेन डिपार्टमेंट हो प्लॅन करतात तुम्ही हो डिटेक्ट करपाक ओरिजिनल और डुप्लिकेट कित्याक आख्खे गोंया भायर वयता ते मॅक्झिमम डुप्लिकेट सोरो वयता सो तेचेर कितें डिपार्टमेंटान स्टडी केल्या? स्पीकर सर आमी टेक्नॉलॉजी आमी आतापर्यंत गोंयांत जो सोरो आसा हो डुप्लिकेट सोरो न्हू. अरे स्पीकर सर माझं म्हणणं आहे. तो पिवपा आणि चेक करपा न्हू ओरिजिनल ऐकून दे बरें. स्पीकर सर तो जो सांगता पळय न्ही डुप्लिकेट सोरो गोंयांत जायना तेज्या म्हायती खातीर फक्त हांगासर प्रॉब्लेम इतकोच आसा म्हणजे तो जे म्हणटा म्हणजे म्हाका जे दिसल्या डिपार्टमेंटा कडेन हांवें जी चवकशी केल्या पळय न्ही तातूंतल्यान म्हणजे विदाउट पेईंग एनी टॅक्स फॉर द गव्हर्मेंट म्हणजे हे जे कोणी असल्या पद्दतीची कामां करता ताका टायम टू टायम एक्सायज आमचे एक्सायज डिपार्टमेंट चेक पोस्टाचेरूय धरता आणि बाकीचे कडेन सीज करता. आतापर्यंत केसीस जर तुम्ही पळय धरुणाचे न्ही आमी आतापर्यंत ज्यो केसीस आसा त्यो वेगवेगळ्यो केसीस टायम टू टायम आमी सीज केल्या आणि त्यांचो सोरो सीजूय करता आणि आफ्टरवर्ड तो ऑप्शनय करता. स्पीकर सर स्पीकर सर एकूच ऍड करता स्पीकर सर आमी स्पीकर सर आमी फक्त न्यू टेक्नॉलॉजींतल्यान नाव द होलोग्राम हो खुबश्या स्टेटींनी यूज करपाक लागलेले आसात की तेच्या कडेन म्हणजे काडल्या उपरांत ताजो तो स्कॅन कोड जरी केलो आसत जाल्यार कळटा. आमी इट इज अंडर प्रोसेस तेजेर हाडपाक सोदता. माननीय मंत्री आन्सर दिला एक एक्झाम्पल की तुम्ही एक्शन तुका टाइम दिता न्ही तू 1000 अपोजिशन लीडर टायम दिता खंय मरे टाइम दिता मरे तुका टाइम करेक्ट करपाक सोदता मुखेलमंत्री प्रत्येक हांव चड उलयना आयक 1395 cases have violations have been found in the last 5 years. As per the reply to me given today, illegal sale, transporting, warehousing, liquor sold on dry days, about these cases. And Speaker sir, these are only seem to be procedural. And the जोरीतोर चोयल्यार हांवें तुजो प्रश्न विचार न्ही तू भाषण करचे पेक्षा तू सब क्वेश्चन विचार न्ही. The department was saying fines were not imposed, not a single name, FIR, date, कांयच दिल्ना आन्सरान. Speaker sir, despite so many inspections and so many violations, no bottling unit has been caught till today. There is no record of under invoicing. Other Speaker sir, अपोजिशन लीडर युरी बाब प्रश्न विचार न्ही नेक्स्ट 3 मुगे रिप्लाय कित सांगला की द अपोजिशन लीडर युरी बाब प्रश्न विचार न्ही. अरे इन
प्रश्न विचार न्ही इन्सान दी तू तू सगळं किती तुझंही क्वेश्चन न्ही तो तुझंही प्रश्न इन्सान न्ही तो. स्पीकर सर मुगे जॉईंट हे आलो तो स्पेसिफिकली इन्सान हांव तू कित्याक इतलो फुगार कोत हांव फुगार बाबा न्ही तू राम अरे बाकीचे चान्स दिवपाक जाय तो ती स्पीकर सर निलेश बाब आसा ती विलेश बाब आसा ऑनरेबल मुखेलमंत्री हांव सांगपाक इन्सारपाक सोदता की your reply states that a department has initiated action against only 2 inspectors 1395 cases and only 2 inspectors because sir म्हाका दिसता हुई ना हुई तुगे answer is saying that whatever cases have been only show cause notices have been given there's none any process na I think your department needs to look into this very seriously 1300 cases only show cause notices only 2 inspectors हुई ना हुई म्हाका दिसता you have to take seriously look into these labs स्पीकर सर तो जे सांगता पळय न्ही दिस इज अ वायोलेशन विथ रिस्पेक्ट टू द रनिंग बिहाइंड द प्रिस्क्रायब टायम लिमीट हे जे पळय त्यो केसीस ज्यो आहा त्यो आमी वेगवेगळे तेंचेर टायम टू टायम फायल करता आणि ताकाच लागून त्यो केसीस ज्यो आहा तो नंबर आहा तो म्हणटा तो FIR फायल करूंक ना ह्या केसीचेर आमी FIR फायल केला ताचो नंबर 36/2025 आणि अंडर सेक्शन 3182 3363 आणि बाकीचे सगळे पेडण्या पुलीस स्टेशनात आणि आमची टीम जी आसा पळय न्ही ती दिल्ली हरियाणा त्या गाडयेची आयडेंटिफाय करपा खातीर गेल्या ओके आणि हे कंटिन्युअस आसा स्पीकर सर आमी आतां पर्यंत आमी जेचे आमकां अशा पद्दतीचे व्हायलन्स सस्पेंड करूंक ना न्ही आतां पर्यंतची फाटली एक केस मेळिल्ली तेजे लायसन आमी कायमचे सस्पेंडूय केल्ले ना आसा केस इज गोइंग ऑन स्पॉट धाडाय तुम्ही इतले लिस्ट आहाय हांगा शो कॉज नोटीस कित्याक तेंचेर एक्शन कित्याक केलें ना एग्जांपल म्हाका एग्जांपल चोवपा जाय स्पीकर सर वायलेशन ऑफ 103 रूल मागीर एकलो कोण बुद्धाराम पुष्पेंद्र मीना कितली आहाय हिंगा हांव धाड तुका फकत शो कॉज नोटीस धाडय तेच नंतर कितें एक्शन करपा तुमगे एक डिपार्टमेंटा प्रयत्न आहा स्पीकर सर प्रत्येकाक जाका आमी शोकोज नोटीस धाडटा ताजेर फुडली एक्शन जी आहा पळय ती डिपार्टमेंट घेता अकॉर्डिंग टू देअर क्लॅरिफिकेशन आमी फुडें वता निलेश काका सिरियसली स्पीकर सर निलेश जे आन्सर ऑनरेबल सीएमान दिला म्हाका एकूच प्रश्न विचारपाक जाय ऑनरेबल सीएमाक जो व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर दिला NL01N2598 म्हणजे आमच्या पेडणे बॉर्डरीचे क्रॉस करून ती गोंयांत येयली हे कन्फर्म जाता NL नाल्यार RTO भितर गोंया भितर असल्यो गाडयो ज्यो चलता RTO धरता अशें म्हाका दिसता असो कायदो आसा आतां ही NL जी 0 गाडी भितर येयल्ली एक्सायज डिपार्टमेंटाचे चॅकपोस्ट सगळ्या इनवर्ट जाता तितू चॅकपोस्ट आहा तितू भितर 2 भाशेचे एंट्री जाता स्पीकर सर तुमकां खबर आसा आनी एक एक्सायज आसा म्हाका फक्त एक प्रश्न विचारपाक जाय हो जो कोण एक्सायज इन्स्पेक्टराचें नांव घेना तेणें वचून इन्स्पेक्शन केलें आनी तेका तेजे ताब्यान पुलिसेन व्हडलें लिस्ट दिला ह्यो ताब्यान दिल्या म्हणटा स्पीकर सर म्हाका एंट्री तितू रजिस्टर आसा वो ना कित्याक इन्क्वायरी भितर हे जातलेच पूण फक्त सीएमान सांगचें ऑनरेबल सीएमान एक्सायज मिनिस्टर फायनान्स मिनिस्टर whether there is an entry of that vehicle coming in the excise check post at that region. स्पीकर सर ही जी तो व्हेकल सांगता पळय न्ही ताजे कंप्लिटली रिकॉर्ड काडप सुरू आहा फाटल्या त्या 3 ते 1 म्हयनो जालो एक्चुअली इन्व्हेस्टिगेशन करता तेजी एंट्री रिकॉर्ड जो आहा पळय न्ही वो आमच्या जे चेक पोस्टाचेर आमकां मेळूंक ना फॉर द पुलिसूय आनी एक्सायजूय दोनी कडल्यान व्हेरीफाय करीत आसा की त्या नंबराची गाडी एंट्री केन्ना जाली ती स्पीकर सर हांगासर जे फ्रॉड करपी आसा हे वेगवेगळ्या पद्दतीची फ्रॉड करीत आसता त्या खातीर जे नंबर प्लेट बदलप हे ते सगळें सुरू आसता पण हेजी एंट्री जी तो म्हणटा पळय न्ही म्हणजे केन्ना येयली गाडी ती हाजी अजून तेजेर एंट्री मेळूं ना स्पीकर सर म्हाका इतलें सांगपाक जाय जरी तर एंट्री ना तर एक्सायज आनी ते चॅकपोस्ट कित्याक करता एंट्री हो फूल येस अशें म्हजें म्हणणें स्पीकर सर कित्याक लागून स्पीकर सर एक तर जीएसटी आसा थंय जीएसटीचे व्हॅल्युआचेर गाडयो सोदता जीएसटी जर भितर बील ना जाल्यार दुसऱ्या कडेन एक्सायजान वचपाक पडटा स्पीकर सर सो ह्यो गोश्टी ना ऑनरेबल सीएमान लक्ष घालचें स्पीकर सर इतलें सांगता स्पीकर सर आतां आमी तेजेरूय बी प्रिकॉशन्स घेता आतां एंट्री जी आहा पळय न्ही एंट्री आनी आउट हाजेरूय आमी स्ट्रिक्टली येवपी सगळे व्हेकल जे चेक करपाचेर परत एकदा स्पीकर सर हे स्पेसिफिकली आता हे चेकपोस्ट जसं निलेश बाबान सांगलें हे जो सगळे चेकपोस्ट आसा थंय एक्सायज ऑफिसर आसा एक्सायज इन्स्पेक्टर आसा आनी स्टाफ आसा
आता म्हाका कळपाक जाय की हे स्टाफांची म्हटल्यार बदली म्हटल्यार ट्रान्सफर्स जे आसा ते कितले टायमान जाता कारण अशें आसा अशे खुबशे केसीस आमकां पत्रादेवी चॅकपोस्ट जावं बाकीचे चॅकपोस्टाचेर मेळत आसा सो हे कितले टायमान ते करता आनी करता आमकां स्पेसिफिकली आन्सर दिवपाक जाय की हो पर्टिक्युलर पत्रादेवी चॅकपोस्ट जो आसा तेजेर हेंचो ट्रान्सफर जाल्लो आनी खंयच्या टायमार जाल्लो आनी समज जावंक ना जाल्यार तुमी कितले टायमान करताले ते स्पीकर सर आमची सिस्टम आसा क्वार्टरली ट्रान्सफरी ज्यो आहा पळय न्ही त्यो करीत आसता तांकां वेगवेगळ्या चॅकपोस्टाचेर घालपाच्यो ह्यो सुरू आसता म्हणजे दर 3 म्हयन्यांक हांच्यो ट्रान्सफरी आमी तांकां शिफ्ट करीत आसता ना ह्या स्पेसिफीक हेचो जाल्लो ट्रान्सफर जाल्लो. टोटली येस श्री कालू सुरेरा. Speaker, this liquor scam is growing day by day. And one thing important is, at the source which is the factory, we have an excise inspector. If we have an excise inspector, that inspector is duty bound to check in the raw material coming and the and the finished product going and the wastage which is there. This is one part. When we have industrial alcohol or this manufacturing alcohol being brought into the state, there is a check post at the borders. So there are 2 points of entry, 2 points of exit, which when going out also. How come these officers who are supposed to be there are not doing their duty, or how are they doing their duty? Because if liquor is being caught in Gujarat, which is manufactured in Goa of Galestorm distilleries, and what has been the officer being doing and what kind of action you are taking, because this is just one instance I'm mentioning, but this is not the only one, but this, and Galestorm is still selling liquor in the market. I'll make that to the Chief Minister, I'll send you the label. It is being sold without a bill. I will show that. So that what steps are you taking? तांच्यांनी जी केस रिफर केल्या पळय न्ही त्या केसींतल्या आमी सील केल्या ती फॅक्टरी थंयसरलो एक्सायज इन्स्पेक्टराकूय आमी सस्पेंड केला आतां तेंच्यांनी रिफर केला त्या केसीच्या बाबतीत आतां ते पयलींचो खंयचो स्टॉक जर सेल करता आसत तांच्यांनी लक्षात हाडून दिवचें बट पयलींचो स्टॉक कितें आसत जाल्यार ते सेल Now, करता Question number 4, Sri. Just 1 minute. Just 1 minute. Let me just finish. Just let me finish. The stock at the mall is not paying any tax, no paying duties. I will indicate to you where they are available. You raid and you pick them up so that you can recover the money. You can. बाब काल्लुसान म्हणलें की गोंयचो सोरो गुजराताक कसो पावलो काय म्हणून हांव मुखेलमंत्र्याक सांगूंक सोदतां लाथंबार्सेच्यान महाराष्ट्रान जो वता तो रस्त्याचेर चॅकपोस्ट ना आनी फूल स्विंग सोरो थंयच्यान वता हें म्हाका इन्फॉर्मेशन आहा हें तुमी चॅक करचें थंय कोण तुमचो चॅकपोस्टूच ना आनी असोच तो सोरो मागीर गुजरात पावता हें हांव सांगता जाल्यार चॅक कर स्पीकर सर विजय सरदेसाय सांगता तो इंटरनल रोड ताजेरूय आमी चॅकपोस्ट घालपाक लायता विच इज व्हेरी स्मॉल रोड आनी इंटरनल रोड आसा त्याच रस्त्यान चालू आहा गोंयांत. Yes. दोडा मार्ग आनी हेच्या Next question, मदलो Sri Antarwaz. सर स्टार क्वेश्चन नंबर 4A. 4A. म्हाजो क्वेश्चन ना तुमचो